देखिए, आज खाना कौन दे रहा है? मोदी साहब खाना दे रहे हैं सब गरीब लोगों को, और 5 साल का खाना उन्होंने उनके लिए मंजूर करके रखा है। आपने तो ये कभी नहीं किया। आपको कभी फिक्र नहीं थी गरीब लोगों की। जब राज्य का विकास होता है तो जनता का भी विकास होता है। महाराष्ट्र एक सधन राष्ट्र है, इसलिए इतनी सारी मदद हम हमारे किसानों को कर सकते हैं। इनको इसके बारे में कोई भी कुछ भी मालूम नहीं, क्योंकि वो रिप्रेजेंट करते हैं सिटीज़ को। और देखिए, आज एक गरीब आदमी जब मुंबई में आता है और उसका एक काम हेल्थ डिपार्टमेंट के पास है तो उसको जीटी हॉस्पिटल में जाना पड़ता है। अगर उसको पंतप्रधान सड़क योजना का काम है तो उसको जाना पड़ता है कंस्ट्रक्शन हाउस में जो फोर्ट में है। अगर दूसरा कोई डिपार्टमेंट होगा तो उसके लिए उसको दूसरी जगह पे जाना पड़ता है। तो लोगों को एक ही जगह पे सब सुविधाएं मिलनी चाहिए, ये सरकार का कर्तव्य है। और जैसे ही राज्य बढ़ता है तो इसके साथ सुविधाएं भी कम होती है, इसीलिए एक ऐसा हेडक्वार्टर होना चाहिए जहां सबके लिए सुविधा हो। और ये सुविधा ऐसी हो ताकि कोई भी अगर बाहर से भी आए तो उनको रहने की सुविधा हो, इजी एक्सेस हो। और महाराष्ट्र तो लीड करता है इंडिया को, तो मुझे ऐसे लगता है कि ये बहुत अच्छा प्रोजेक्ट है। और जो जो स्टेट ने इन्वेस्टमेंट की है इंफ्रास्ट्रक्चर में, उनका जीडीपी, स्टेट जीडीपी 3 टाइम्स बढ़ा है। तो एक उदाहरण है कि आपको अच्छा इंफ्रास्ट्रक्चर होना चाहिए, और ये इंफ्रास्ट्रक्चर जो सामान्य व्यक्ति है उसको हेल्प करता है। एक ही जगह पे उसको सब सेवाएं मिलती है। एक मिनट हिंदी हो सर। दूसरा ऐसा सवाल है कि कोकण के सीट को लेकर जो है वो फिलहाल बीजेपी और शिवसेना में विवाद दिखाई दे रहा है। एक तरफ जो है वो शिवसेना प्रचार करते हुए नजर आ रही है, शिवसेना की सिटिंग वहां पर एमपीज है। दूसरी ओर बीजेपी की सीट है, ऐसा दावा गोवा के मुख्यमंत्री करते हुए नजर आ रहे हैं। देखिए, सीट चाहे जिसके पास भी जाए, हम इकट्ठा है और ये सीट तो हम ही जीतने वाले हैं। जो एमपीज हमारे साथ नहीं आए वहाँ पे क्लेम कर सकती है बीजेपी, लेकिन अल्टीमेट डिसीजन तो ऊपर ही होगा। तो जो भी डिसीजन होगा उसको हम लोग फॉलो करेंगे। इसीलिए राणे साहब ने जो बोला है बीजेपी के बारे में बोला है, और उदय सामंत जी ने जो बोला है वो शिवसेना के बारे में बोला है। तो शिवसेना की भी बहुत सारी सीट वहाँ पे है, और कितने सालों से शिवसेना के पास सीट है, तो नेचुरली हम लोग क्लेम करते हैं। लेकिन जो भी निर्णय होगा उसके अनुसार जो भी सीट होगी वो कम से कम 2 या 3 लाख वोट्स के डिफरेंस से जीत के आएगी। और सर, आप मुंबई के पालक मंत्री हो, लेकिन गोखले पुल को लेकर जो है वो फिलहाल जिस तरह का विवाद शुरू दिखाई दे रहा है उसको देखकर क्या कहेंगे? क्योंकि गोखले पुल जो निर्माण कार्य किया है, कहीं ना कहीं उसने काफी चीजें गलत तरीके से की है और काफी पैसा सरकार जो है वो वेस्ट कर रही है, ऐसा आरोप फिलहाल करते हुए नजर आ रहे हैं। देखिए, जिनको कुछ भी मालूम नहीं रहता वो ये कर सकते हैं। 3 साल तक उन्होंने टेंडर भी नहीं निकाला था, हालांकि ब्रिज बंद हो गया था, लोगों को बहुत सारी कठिनाई हो रही थी। जब ब्रिज का एक पोर्शन गिर गया तो इनकी आंख खुल गई। ये लोग देर तक सोते हैं, इसीलिए सपने देखते हैं, हकीकत की उनको पता नहीं रहता है कि क्या हकीकत है। देखिए, गोखले ब्रिज रिकॉर्ड टाइम में बना, सिर्फ 14 महीने में गोखले ब्रिज बना। और दूसरी बात यह है कि गोखले ब्रिज की दोनों साइड की जो उनकी कनेक्टिविटी रहती है वो खत्म होने के बाद रेलवे के रूल्स चेंज हो गए, और रेलवे ने एक नया नियम बनाया कि इसकी हाइट 1.6 मीटर या ऐसी कुछ बढ़नी चाहिए। अगर बढ़नी चाहिए तो वो फॉलो करना ही पड़ता है, क्योंकि उनके सेफ्टी रूल्स है, और उनके हिसाब से आगे चल के जो डेवलपमेंट होने वाला है उस हिसाब से वो नए ब्रिज की हाइट रखते हैं। लेकिन ये निर्णय बाद में हुआ और ब्रिज का काम पहले चालू हुआ, तो इसीलिए हाइट में जो डिफरेंस है उसके लिए सोल्यूशन निकल सकता है। लेकिन 14 महीने में ब्रिज तैयार हो गया, इसके बारे में आप कुछ नहीं बोलेंगे। आपके समय पे ये कोल्ड स्टोरेज पे रखा गया, इसके बारे में आप कुछ नहीं बोलेंगे। आप हमेशा बोलते वक्त कॉन्ट्रैक्टर के बारे में बोलेंगे, क्योंकि आप कॉन्ट्रैक्टर के साथ खेलते खेलते बड़े हुए हैं। हमें तो मालूम भी नहीं रहता है कौन कॉन्ट्रैक्टर है। हमारा तो उद्दिष्ट जनता रहती है और हम जनता के लिए काम करते हैं। हम किसी कॉन्ट्रैक्टर को ना तो मिलते हैं ना तो उनके साथ कोई बात करते हैं। ये हमेशा बात करते हैं वो कॉन्ट्रैक्ट की ही करते हैं, क्योंकि मुझे अभी अभी पता चला कि मैं अपने
डिपार्टमेंट का ड्रेस का बिल चेक कर रहा था, तो मैंने ये भी चेक करने के लिए बोला है कि हम कितने रुपए में लेते हैं और बॉम्बे कॉर्पोरेशन में कितने रुपए में ले रही थी। तो ये जब मुझे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मेरे पास आ जाएगी तो वो भी मैं बोलूँगा, क्योंकि इनके ही लोग हैं जो इसमें काम करते हैं। फिर अगर महाराष्ट्र में इतने रुपए में ड्रेस मिलता है तो मुंबई कॉर्पोरेशन को क्यों नहीं मिलता, ये भी सवाल है। तो मुंबई कॉर्पोरेशन को इस तरह से लोग खा गए कि ये बहुत बड़ा कॉर्पोरेशन है, इसके पास बहुत पैसा है, तो वो पैसा आपको खाने के लिए नहीं है, वो गरीबों को पैसा है और वो गरीबों के लिए ही है और वो गरीबों की तरफ अब जा रहा है। जब रीडेवलपमेंट हो रहा था तो लोग रास्ते पे आ गए थे, वो तो उनके लिए जो कैंप्स बने थे उसमें अभी भी है 3 महीना, 3 साल, 4 साल, 5 साल। हमारी गवर्नमेंट आने के बाद उनको उनकी जो रेंट है वो मिलना चालू हो गया, उनका रीडेवलपमेंट चालू हो गया। और हमने ऐसा भी एक्ट निकाला है कि जो रीडेवलपमेंट नहीं करेगा उसका जो भी वहाँ पे डेवलपमेंट चल रहा है वो गवर्नमेंट टेक ओवर करेगी और गवर्नमेंट पूरा करके गरीबों को न्याय देगी। ये गरीबों को न्याय देने वाली सरकार है। लेकिन इस पूरे गोखले ब्रिज का अगर हम देखें तो विरोधक इनका ये भी कहना है कि इतने सारे पैसे जो है वो सरकार जो है वो इन्वेस्ट कर रही है, जिसका फायदा लोगों को नहीं हो रहा है। ब्रिज तो शुरू किया लेकिन अब लोग यूज भी नहीं कर सकते, उसको यूज नहीं कर सकते, ऐसे बिल्कुल नहीं है। ये तो ईस्ट से वेस्ट जाने वाला ब्रिज था। इनका कहना इतना ही है कि जो जुहू की तरफ जाने वाला ब्रिज है उसमें और इसमें गैप है, तो उसका कारण भी मैंने बता दिया। उसका कारण बियॉन्ड रेलवे बोर्ड भी है और बियॉन्ड कॉर्पोरेशन के इसमें भी है, क्योंकि ये निर्णय बाद में हो गया और ब्रिज का कंस्ट्रक्शन पहले हो चुका था, क्योंकि ये बहुत जल्दी का कंप्लीट किया इस गवर्नमेंट ने। और 14 महीने में इतने जल्दी इतना बड़ा ब्रिज कहीं पे भी नहीं बना। और एक रिकॉर्ड है कि उसका जो कॉलम है या जो बीम है वो सबसे हेवी है, 17,000 टन का बीम है। तो इतना रिस्क लेके काम किया है, उसमें रेलवे का भी हिस्सा है, उसमें बीएमसी का भी हिस्सा है। और जब स्टील अवेलेबल नहीं था तो खुद मुख्यमंत्री जी ने बात की जिंदाल के साथ और उसका स्टील अवेलेबल करके दिया। उन्होंने रेलवे के साथ बात की और उनका भी शेड्यूल एडजस्ट करके दिया। डेप्यूटी सीएम साहब ने भी रेलवे के साथ बात की। पहले तो कोई देखता ही नहीं था, ऐसे ही चलते थे काम इनके। आज एक सरकार जो गतिमान है वो मुंबई में राज कर रही है, महाराष्ट्र में राज कर रही है, लेकिन एक ही चीज नहीं बनी, ट्रांस हार्बर लिंक कितने जल्दी बना ये ब्रिज। आज कोस्टल रोड कितने दिनों से चल रहा था, इतने जल्दी क्यों बन गया? क्योंकि कोई उसको फॉलो अप कर रहा है। जहां भी कठिनाई आती है वहां पे वो मदद कर रहे हैं। वैसे ही मेट्रो भी जल्द से जल्द हम लोग चालू करेंगे ताकि मुंबई के जो लोग हैं उनका जीवन अच्छा हो जाए, उनको सुविधा मिल जाए, यही हमारा एम है। शासनाकडून एक मुख्यमंत्र्यांनी शाळांना पत्र पाठवण्यात आलं होतं सेल्फी विथ सीएम, आणि याला पालक वर्गातून मोठ्या प्रमाणात आता कोणी आणि याला जोडून एक प्रश्न, आता शिक्षकांना मराठा आरक्षणाचं संरक्षणाला कामाला जोडलं होतं, यानंतर आता एक लिंक पाठवली जाते आणि शिक्षण अभियानाच्या नावाखाली शैक्षणिक माहिती भरण्यास सांगितलं। त्यामुळे शिक्षकांचं असं म्हणणं आहे हे लीप इयर आहे की लिंक इयर आहे? एक गोष्ट अशी आहे की शाळांमध्ये किती सुधारणा झाल्या आहे बघा। आजपर्यंत एक मुख्यमंत्री असे महाराष्ट्रामध्ये झाले का की ज्यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला, शाळा सुधारण्याचं अभियान सुरू केलं? शाळांमध्ये किती प्रगती झाली हे जाऊन बघा। आणि जे टीचर्स खोट्या नावाने पालकांच्या नावाने अशी पत्र व्हायरल करतात ते आपलं काम करायला योग्य आहेत की नाही याचा विचार केला पाहिजे। गेल्या 1 वर्षामध्ये कोट्यावधी रुपये मी टीचर्ससाठी का खर्च केले? आम्ही म्हणतो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, असेही टीचर आहेत आणि असेही टीचर आहेत, असे टीचर की जे विद्यार्थ्यांचं भलं व्हावं म्हणून त्याला वाहून घेतात। त्याच्यामध्ये काय काय आहे ते बघा। स्वच्छता मॉनिटर स्कीम आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम आहेत, तुमच्या नॉलेजचं अपग्रेडेशनच्या स्कीम आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला देणाऱ्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशनच्या स्कीम आहेत। कधी आल्या या स्कीम महाराष्ट्रामध्ये? पहिल्यांदा एक मुख्यमंत्री असे निघाले की जे प्रत्येक मुलाला स्वतःच्या घरचा मुलगा मानतात आणि त्याच्यासाठी पैसे देतात। आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी टीचर्ससाठी कोट्यावधी रुपये दिलेत। आज टीचर्सचं कर्तव्य आहे की त्यांनी आपलं कॉन्सन्ट्रेशन मुलांवर करावं। आणि ही सेल्फी काढल्यानंतर काय होणार आहे? त्या मुलाला बक्षीस मिळणार आहे। तुमच्या पोटात दुखतं का मुलाला बक्षीस मिळणार म्हणून? त्यांच्या पालक जो गरीब एखादा शेतकरी आहे
त्याला वर्षावर येऊन मुख्यमंत्र्यांबरोबर शेजारी बसून जेवायला मिळणार आहे. ह्याच्यासाठी तुमचं पोट दुखतंय का? कशासाठी पोट दुखतंय मला सांगा. आज आम्ही सगळ्याच्या सगळ्या मुलांना एका वेळेला ड्रेसेस देण्याचा निर्णय घेतला, त्यांना शूज देण्याचा, त्यांना सॉक्स देण्याचा निर्णय घेतला, त्यांच्यासाठी शेती कंपल्सरी केली, स्काउट अँड गाईड कंपल्सरी केलं, त्यांना हॅपी सॅटर्डे म्हणून आम्ही नवीन संकल्पना आता राबवतोय. महाराष्ट्र एवढ्या गतीने हे करतोय. टीका करणारे टीका करत राहणार, काम करणारे काम करत राहणार. शिक्षकांना शाळाबाह्य काम कमी होणार. शाळाबाह्य भरपूर काम आम्ही कमी केलेलं आहे. दोन गोष्टी आपण लक्षात घ्या. शिक्षणाच्या संदर्भातली माहिती भरणं हे अजिबात अशैक्षणिक काम नाही, ते कामच आहे ना, कारण ते शिक्षणाच्या संदर्भातलं काम आहे. उद्या आम्ही काहीच नाही करणार म्हणून सांगणार. हे बघा, मला निवडणुकीचं काम, एक गोष्ट लक्षात घ्या, मी अतिशय प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की इलेक्शन आणि सेन्सस या दोन ड्युटीज सर्वांना कंपल्सरी आहेत, त्याच्यापासून कोणालाही मुक्ती नाही. आणि ही दोन कामं सोडून इतर कामं देऊ नयेत अशीच संघटनांची मागणी होती. त्याप्रमाणे आम्ही इतर सगळी कामं बंद केली, पण इलेक्शनचंही काम करणार नाही, सेन्ससचंही काम करणार नाही. मराठा समाजाचं सर्वेक्षण कशाचं काम आहे? सेन्ससचं काम आहे. मग सेन्ससचं काम केलंच पाहिजे, ते कंपल्शन आहे, ते सर्वांवर कंपल्शन आहे. एक फक्त शिक्षक गेले का? सगळे सरकारी नोकर गेले. हे एक रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये की 2.5 कोटी लोकांचं सर्वेक्षण हे 15 दिवसाच्या आत पूर्ण झालं. भारताच्या इतिहासामध्ये कधी असं झालेलं नाही. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. महायुतीमध्ये मतदारसंघ आणि उमेदवार यांची अदलाबदल करण्याचं नियोजन केलेलं आहे का? शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांना अजित पवार यांच्या गटामध्ये जाणार. हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय का? मला शिरूरमध्ये काय होणार हे माहिती नाही, परंतु पालघरमध्ये काय झालं? पालघरची सीट हट्टाने मागून घेतली. त्या ठिकाणी आमच्याकडे कॅन्डिडेट नव्हता, बीजेपीने आम्हाला कॅन्डिडेट दिला आणि सीटही दिली. म्हणजे असंही करणारी लोक आहे. हे युतीमध्ये एवढं घट्ट नातं पाहिजे की कुठली सीट कोणाची याच्यापेक्षा आपल्या 100% सीट निवडून आल्या पाहिजेत. आणि मोदी साहेबांनी एवढं काम केल्यानंतर आपल्याला हा रिझल्ट द्यायलाच लागेल. आज काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये बघा की एवढं मोठं मराठा आरक्षण दिल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा गैरसमज केले जातात. अमुक मेडिकल एज्युकेशनमध्ये हे चालणार नाही, अमुक ठिकाणी चालणार नाही. कोणी सांगितलंय? आमचा GR स्पष्ट आहे. नोकऱ्यांच्या संदर्भात आणि शिक्षणाच्या संदर्भात हे आरक्षण चालेल, हे उघड आहे. आणि त्याच्यामुळे जी मागणी होती, आणि मला मुद्दाम मराठा समाजाचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की ओबीसीला कुठलाही धक्का न लावता हे आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि तीच त्यांची मागणी आहे. आणि तीच मागणी त्यांना देत असतानाच जे दुसरं आरक्षण होतं कुणबी, याच्याबाबतल्या ज्या अडचणी होत्या त्या सुद्धा अडचणी दूर ह्याच शासनाने केल्या आणि मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले सुद्धा मिळायला लागले. आणि त्याच्यामुळे 2-2 मागण्या पूर्ण झाल्यानंतर खरं तर आनंद व्यक्त केला पाहिजे. पुढच्या काळामध्ये आपल्या मुलांना नोकऱ्यांसाठी तयार केलं पाहिजे. आणि फक्त सरकारी नोकऱ्या किती असतात? काही 1 लाखाच्या आसपास असतात किंवा 1.5 लाखाच्या आत जास्तीत जास्त जातील. उद्या ह्याची पोलीस भरती सुरू होणार आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण आहे ना. मग कोण म्हणतं आरक्षण नाही आहे म्हणून? आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की आता आम्ही नुकताच करार केला, 4 लाख मुलं ही नुसते एका स्टेटला पाहिजेत, बेडन-व्युटनबर्गला. त्यांच्यावर महाराष्ट्राने MOU केला. म्हणजे 4 लाख मुलांना नोकऱ्या मिळणं केवढी मोठी बाब आहे. त्याचं कौतुक नाही करायचं. कुठला तरी एखादा विषय घ्यायचा, लोकांचे गैरसमज करायचे, कारण ह्यांना निवडणुकीशिवाय काही सुचत नाही. निवडणुका जवळ आल्यानंतर आग कशी लावायची, त्याच्यावर आपली पोळी कशी भाजायची, हाच एक कार्यक्रम असतो. आम्हाला हा कार्यक्रम करायला वेळ नाही. आचारसंहिता होण्यापूर्वी अनेक विकासाची कामं पूर्ण करायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करत असतो. कोकणातले नेते आहात, नारायण राणे यांनी दावा केलेला आहे. हे बघा, त्यांनी दावा करण्यामध्ये काय चूक आहे? किरण सामंतांनी सुद्धा दावा केलेला आहे ना, दोघांनी दावा केलेला आहे. दोघांनी दावा केल्यानंतर ज्याला मिळणार त्यांचं आम्ही एकमताने काम करणार आणि 3 ते 4 लाखाच्या फरकाने ती सीट निवडून येणार. कारण तिथं अस्तित्व कोणाचं आहे? फक्त आमचं आणि भाजपचं आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या ग्रामपंचायती, सगळ्या नगरपालिका, सगळे आमदार आमच्याकडेच आहेत ना. एक मोजके काही फुटकळ आमदार सोडले तर बाकी सगळं आमच्याकडेच आहे. आणि जनता आमच्याबरोबर आहे, कारण आम्ही एवढं दिलंय. काजूचं धोरण 2.5 वर्ष ह्याच्यात कोल्ड स्टोरेजमध्ये घालून ठेवलेलं होतं. आम्ही त्याला पहिल्यांदाच 1500 कोटी रुपये मान्य केले आणि त्यातले 450 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केली. आता मी त्याच मिटिंगला जाणार होतो, परंतु तुम्ही मला इथं बोलवल्यामुळे मी मिटिंगला उशिरा जाणार. नारायण राणे दावा करतात, एक प्रकारचा वाद आहे का युती? नाही, वाद हा तुम्ही लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आमची युती घट्ट आहे
आम्ही एकत्र काम करणार, भावाभावाप्रमाणे काम करणार आणि दोनाच्या ऐवजी आता 3 भाऊ झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण काही काळजी करू नका, एकदम व्यवस्थित सगळं होणार. लोकसभेसाठी चर्चेत तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही लढणार का लोकसभा? हे बघा, मी लोकसभा लढवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मला 3 वेळाला माझ्या विधानसभेच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. परवाच्या दिवशी वेंगुर्ल्याचं जेटी आहे, 50 वर्षानंतर त्याला जवळजवळ 45 कोटी रुपये देण्यात आले. शिरशिंगे नावाचा एक तलाव आहे, आजच आमची चर्चा झाली आहे, पुढच्या कॅबिनेट समोर त्याचा प्रस्ताव येणार आहे. हा तलाव जवळजवळ 25-30 वर्ष रखडलेला होता वेगवेगळ्या कारणांमुळे. मग आम्ही ही सगळी कामं करण्याच्या मागे आहे. ज्यावेळेला इलेक्शन होईल त्यावेळेला बघायचं राहायचं की नाही. परंतु आज लोकसभेला राहून आपल्या विधानसभेच्या मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण कोण करणार? ती मलाच करायला लागतील आणि मी ती 100% पूर्ण करणार. मुंबई में महाविकास आघाड़ी की दर्जन भर के करीब मीटिंग हो चुकी है. आधे से ज्यादा मीटिंग टेलीविजन में हुई, आधी मीटिंग शरद पवार के निवासस्थान सिल्वर ओक में. क्या लगता है जिस तरह से इंडिया टूटती गई उस तरह से महाविकास आघाड़ी भी टूटने की कगार पे है? देखिए, महाविकास आघाड़ी चाहे जो भी करे, जीतने वाले तो हम ही हैं, तो फिर हम इसके बारे में क्यों चिंता करें कि कितने बार वो मिल रहे, कौन से 5 स्टार होटल में मिल रहे हैं. ये तो उनका हमेशा की उनकी आदत है 5 स्टार होटल में मिलना. हम तो सह्याद्री में मिलते हैं या तो यहाँ हमारे ऑफिसेस में मिलते हैं. हमने कभी 5 स्टार कल्चर नहीं देखा है. हम आम जो किसान रहता है, आम जो मजदूर रहता है, आज सुबह मीटिंग हो गई, जो माथाड़ी कामगार है उनके साथ सीएम साहब की, डिप्टी सीएम साहब की मीटिंग हो गई. उनके बारे में कोई सोचता नहीं है. एक बैलेंस है कि इंडस्ट्री का ग्रोथ भी होना चाहिए, माथाड़ी के जो हक है वो भी रहने चाहिए, लेकिन उसी के साथ इंडस्ट्रीज को ब्लैकमेल भी नहीं करना चाहिए. एक मत हो गया इस पे. अभी कमेटी बन रही है, उन्होंने भी ये एग्री किया कि इंडस्ट्री भी बढ़नी चाहिए, तभी हमें रोजगार मिलेगा. तो वही सजेस्ट करेगा और उसी तरह से एक्ट भी बनेगा. महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय का? जर महाविकास आघाडीचा अजून ठरला नाही तर महायुतीचा तरी नाही. ते नेहमी ठरला म्हणतात, परंतु मला काही ते खरं वाटत नाही. आता ते बोलणारी लोक असतात, ते किती रिलायबल आहे. आमचं उमेदवार हे बदलणे देखील येतील. कोणत्याही चिन्हावरून कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढावी लागते. एक गोष्ट अशी आहे बघा, ज्याला घर एक असतं त्याला वेगवेगळे भाऊ वेगवेगळ्या रोल, जसं वडील सांगतात तसे सगळे भाऊ वागत असतात. त्यामुळे आमच्या कुटुंबाबद्दल अजिबात काळजी करू नका. जे एकत्र कुटुंबच नाही, ज्यांचे विचार वेगवेगळे आहेत, ज्यांच्यामध्ये कार्यकर्ते वेगवेगळे आहेत. बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की काँग्रेसच्या बरोबर जाण्याऐवजी मी माझं दुकान बंद करेन, म्हणजे मी शिवसेना पक्ष एक वेळेला बंद करेन, परंतु काँग्रेस बरोबर जाणार नाही. आता तेच जाऊन काँग्रेसच्या कुशीत बसायला लागले, तर आम्ही थोडंच त्यांना विचारू शकतो. पण लोकांच्या लक्षात आहे ना काय काँग्रेस काय करतं, लोकांच्या लक्षात आहे आणि त्याच्यामुळे लोक त्यांना इलेक्शनला धडा शिकवतील. हमारे यहाँ फॉर्मूला प्रेम का फॉर्मूला है, मोदी साहब का फॉर्मूला है. हमारा एक ही लक्ष्य है, मोदी साहब को वापस भारत का पंतप्रधान बनाना है. और ये सिर्फ भारत के लोग नहीं बोलते, पूरा विश्व के लोग यही बोलते हैं. और पीओके में जाइए, वहाँ के लोग भी यही बोलते हैं कि मोदी सबसे अच्छे प्राइम मिनिस्टर है और हमें प्राइम मिनिस्टर मोदी साहब के अंडर ही काम करना है. अगर उनको इजाजत मिले तो सब बॉर्डर की वो सब जो ये होती है बैरिकेडिंग, वो सब तोड़ के वो यहाँ आने के लिए तैयार है. केशरकर सर, 2 तारखेला बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरकारकडनं आणि या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती असणार आहे. आणि शरद पवारांनी दुसरीकडे त्यांना गोविंद बागेत मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि स्नेहभोजनाचं सुद्धा निमंत्रण आहे. एक गोष्ट अशी आहे बघा, पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आदर सर्वच जण ठेवत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या आदरापोटी जरी आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं जात असले तरी आमची भूमिका ठाम आहे. अजितदादा हे आमच्याबरोबर आहेत आणि अजितदादांच्या बरोबरच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आमची युती होणार आहे आणि त्याच्यामध्ये आणि कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांचा निर्णय असेल. धन्यवाद. श्रीरंग बारणे जे आहेत ते तुमच्या पक्षात येऊन जे आहेत ते तिकीट घेऊन लढणार आहेत का लोकसभेसाठी? बघा, ते तर विद्यमान खासदार आहेत, लढणारे उघड आहे. नाही, पण कोणाच्या तिकिटावरती, कोणाच्या चिन्हावर? आता ते बघा, असं तुम्ही का म्हणता? मी अगोदरच सांगितलं आम्ही एक फॅमिली आहोत. आमची फॅमिली काय आणि आमचे हेड कोण आहेत? आमचे हेड नरेंद्र मोदीजी आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र मोदीजींचं सरकार पुन्हा आणणं हे आमचं एकमेव उद्दिष्ट आहे.
त्याच्यामुळे चिन्ह आमच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. आमचे पक्ष सगळे इंटॅक्ट आहेत, पक्षाचं कॅडर इंटॅक्ट आहे. आम्ही मोदीजींचा विजयासाठी दिवस रात्र प्रयत्न करणार आणि एक मोठ्या संख्येने खासदार महाराष्ट्रातून निवडून आणणार. म्हणजे आपली तयारी आहे का भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची? असं मी कुठे म्हटलं? हे सगळे प्रश्न तुम्ही निर्माण करता, तुम्हीच सांगता. तुम्हाला असं वाटतं की आम्ही एकामेकाशी भांडावू. आम्ही अजिबात भांडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.